काय अधिकार लांबरा हो मॅडम, हात नाही लावू शकता मला. हे मारा दोस्तों नमस्कार। दोस्तों नालासोपारा अंतर्गत नालासोपारा पूर्व के महेश पार्क में स्थित एक स्कूल मदर वेलनकन्नी एजुकेशनल ट्रस्ट नामक स्कूल में आज एक बड़ा हंगामा उस समय देखने को मिला जब मनसे पार्टी द्वारा वहां जमकर हंगामा किया गया। और मनसे पार्टी ने किस कदर हंगामा किया वो आप तस्वीरों में विजुअल में देख सकते हैं। कुर्सियां भी फेंकी गई। वहीं दूसरी तरफ स्कूल प्रशासन की तरफ से भी वहां स्कूल की प्रिंसिपल ने मनसे कार्यकर्ताओं के ऊपर अपना जूता तक निकाल दिया। इस पूरे मामले में दोनों पक्षों के बीच खींचतान, धक्का मुक्की और काफी कुछ हुआ, वो आप वीडियो में विजुअल में देख सकते हैं। इस पूरे मामले पर मनसे पार्टी स्कूल प्रशासन पर आरोप लगा रही है कि स्कूल प्रशासन जानबूझकर वहां पढ़ने वाले बच्चों के लिविंग सर्टिफिकेट एलसी जिसे कहते हैं हम, वो जारी नहीं करती। उसके पीछे स्कूल प्रशासन का अपना कोई स्वार्थ है। वहीं दूसरी तरफ स्कूल प्रशासन का आरोप है कि लिविंग सर्टिफिकेट जारी किए जाने के लिए बच्चे को या उनके अभिभावक को एक पर्टिकुलर एप्लीकेशन देना होता है, और वो एप्लीकेशन नहीं आई तब हम उन्हें कैसे मालूम पड़ेगा कि किसी ने लिविंग सर्टिफिकेट मांगा है। तो अगर एप्लीकेशन आएगी तो वो लिविंग सर्टिफिकेट जारी करेंगे, लेकिन लिविंग सर्टिफिकेट लेने के लिए एप्लीकेशन नहीं देकर इस तरह से राजनीतिक पार्टी का वहां आना और हंगामा करना वो गलत था। तो दोनों ही पक्ष एक दूसरे के ऊपर आरोप लगा रहे हैं। इस पूरे घटनाक्रम में आप देख सकते हैं तस्वीरों में विजुअल में किस तरह से किस कदर धक्का मुक्की हुई। यहां तक कि नजदीकी पुलिस स्टेशन से पुलिस भी पहुंची थी, बावजूद मामले को काबू करने में काफी मशक्कत करनी पड़ी। दोनों ही तरफों से आरोप प्रत्यारोप किए गए। स्कूल की प्रिंसिपल आशा मैथ्यू डिसोजा ने मनसे के ऊपर क्या आरोप लगाया वो वीडियो में देखिए आप आगे। साथ ही साथ मनसे की तरफ से मनसे के रविंद्र पाटेकर उन्होंने क्या आरोप लगाया वो भी सुनिए। फिलहाल अभी की इस वीडियो में इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। मॅडम काय सांगाल की आज जे आहे मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। काही पॅरेंट्स असं म्हणणं आहे मुलांचं की 10वीचे रिझल्ट नाही दिले, एलसी नाही दिले, काय हे नेमकं एकूण प्रकार आहे? सर, आमची शाळा जी आहे 16 तारखेपासून चालू झाली। 10वीच्या रिझल्टबद्दल जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं, पण मुलं इथे येतील त्याच वेळेला आम्ही रिझल्ट त्यांना देऊ शकतो, त्यांच्या घरी तर आम्ही रिझल्ट नाही पोचवू शकत। आणि हा सगळा म्हणजे आता तुम्ही मला विचारता, आणि हा जो आज मनसेने जो जो धक्काबुक्की आणि मारणं आणि आपल्या शाळेमध्ये सगळं शाळा चालू असताना घुसणं, तर आम्हाला ही याच्याबद्दल काही एक कल्पना नव्हती। आमचे 11वीचे एक स्टुडंट्स त्यांना एलसी हवी होती, म्हणून त्यांच्या पालकाबरोबर मनसेचे अधिकारी काल येऊन गेले आणि ते आमच्या मॅडमना भेटले आणि मॅडमनी त्याबद्दल त्यांना सांगितलं की उद्या तुम्ही अर्ज घेऊन या, अर्ज घेऊन आल्यानंतर आम्ही तुम्हाला एलसी देऊ। आणि त्यानंतर आज सगळे एकत्र येऊन हे सगळी फोडतोड केलेली आहे। मला स्वतःला सुद्धा त्यांनी धक्काबुक्की करून खूप काही म्हणजे अपमानास्पद केलेलं आहे आणि मारहाण झालेली आहे। ऑफिसमध्ये घुसून त्यांनी आम्हाला मारलेलं आहे आणि इव्हन आमच्या स्टाफला सुद्धा मारलेलं आहे। त्यांना सुद्धा म्हणजे हे केलं त्यांनी, म्हणजे धक्काबुक्की दिली आहे। हा, द्यायला तर लागेलच ना सर, नाही देणार तर एज्युकेशन आम्ही चालवणार कसे? हे एज्युकेशन म्हणजे एक सरस्वती मंदिर आहे आणि जशी आपण देवाची पूजा करतो तशी इथे सरस्वतीची पूजा केली जाते। आणि जर असे कोणीतरी येऊन आणि पॉलिटिशियनच्या ह्याच्यावर जाऊन जर आम्हाला जर असं मारलं जातं, एका चेअरपर्सनला मारलं जातं, तर बाकीच्या पण शाळांनी आणि कॉलेजनी ह्यासाठी काय करावं हे त्यांनी पण आता त्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं।
च्या मुलांचं मार्कशीट नाही दिलेली आहे, LC नाही दिलेली आहे, डॉक्युमेंट त्यांना 11वीच्या परीक्षेला प्रवेशासाठी थोडस त्रास सहन होते. त्याच्याबद्दल तुमचं काय नेमकं? सर आमच्याकडे त्यांनी अर्ज दिला. ऍक्च्युली 10वी आणि 12वीला 11वी 12वीला ते संलग्न परमिशन दिलेले आहे. तर ते कॉलेज पण आपल्याकडे ज्युनियर कॉलेज आहे ना, तर त्या मुलांना आपल्याचकडे प्रवेश घ्यायचे आहेत की बाहेर कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे हे त्यांनी आम्हाला सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळेल. त्याच्यासाठी त्यांनी ऍप्लिकेशन अर्ज हा द्यायला पाहिजे. अजूनपर्यंत कोणी अर्ज आम्हाला दिलेला नाहीये आणि त्याची लेखी सुद्धा त्यांच्याकडे असेल तर ते तुम्ही पडताळून पाहावी. मी रवींद्र पाटेकर, नालासोपारा शहर संघटना. आमचा शाळेचा गोळ म्हणजे आमच्याकडे एक कंप्लेंट आले होते आमच्या मॅडमचे की शाळेवाले लिव्हिंग सर्टिफिकेट, मार्कशीट मुलांना कोणत्याच प्रकारे काहीच दिलं जात नाही, फी पूर्ण असून सुद्धा. तर काल त्या निमित्ताने त्यांच्याशी चर्चा करायला ते पालक आले होते. तर पालकांना असं सांगितलं जातं की तुमच्याबरोबर अजून कोण आलाय त्यांना आम्ही काट्याने मारू, कोण आलाय त्याला इकडे घ्यायचं नाही आतमध्ये, काट्याने मारू. हा विषय पालकांनी जेव्हा आमच्या कानावरती घातला आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला आलो. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्हाला भेटायचंय, बोलायचंय. त्यांचे सर्व कर्मचारी असं सांगत आहेत की ते कोण आहेत नाही, ती लोक आमच्या समोरूनच फिरतायत. प्रिन्सिपल असेल, ट्रस्टी असेल, इथूनच फिरताय. आम्हाला सांगतात त्यांचे कोण लोक आहेत नाहीत. ज्यावेळी आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला गेलो, आम्ही त्यांच्या केबिन पर्यंत गेलो. केबिन मध्ये जायच्या तिथे दरवाजा खोलून लाच चप्पल काढून ते आमच्या त्या जे सर्टिफिकेट मागायला लोक आली होती त्यांच्या अंगावरती सर्वजण धावत आले मारायला. म्हणजे ट्रस्टी मॅडम जर का अशा पद्धतीचं या शाळेमध्ये राहून कृत्य करत असतील तर ही शाळा लोकांना काय ज्ञान देते याच्यावरून दिसून येते ना. आणि हा बोला. याच्यामध्ये काय महिलांनी मारहाण केलेली आहे का शिक्षिकेला, प्रिन्सिपलला? महिलांनी मारहाण म्हणजे ज्यावेळी ट्रस्टी मॅडम अंगावरती धावत आल्या त्यावेळी एकामेकाची धक्काबुक्की झाली. ट्रस्टी मॅडम चप्पल काढून महिलांच्या अंगावरती आलेले, त्याच्यामुळे धक्काबुक्की झालेली आहे. आता आपली काय मागणी आहे? आमची एकच मागणी आहे की ज्या मुलांचं सर्टिफिकेट त्यांना भेटत नाही, ज्या मुलांना शाळेमध्ये 10वीचा रिझल्ट होऊन गेलेले आहेत, त्यांच्या आता ऍडमिशन संपत आलेली आहेत, तरी अजून या शाळेतून सर्टिफिकेट दिले जात नाही. कारण फक्त एकच की ती मुलांना कुठे ऍडमिशन भेटू नये आणि पुन्हा त्या मुलांना याच ठिकाणी ऍडमिशन घ्यावे, म्हणजे त्यांना त्यांचे पैसे चालू राहतील. कारण एखादी ट्रस्टी जर का शाळेचं आपलं नाव अशा पद्धतीने आपल्या समोरच आपण पाहिलं असतात की त्या मुलांना कशा पद्धतीने खेचून खेचत होती. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.